या ठिकाणी ईडी काय येत नाही हा माझा प्रश्न देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा आहे. त्यांना सुद्धा भेटून हा प्रश्न विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. ज्याला पिवळं सोनं म्हटलं जातं ती हळद महाराष्ट्रामध्ये हिंगोली, सांगली आणि इतर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकवली जाते. खर तर देशामध्ये उत्पादित होणारे सगळ्यात जास्त हळद महाराष्ट्रातून निर्यात होते आणि भारत हा जगातला सगळ्यात मोठा हळद निर्यातदार देश आहे. पण या वर्षी अतिवृष्टीमुळे हळदीचं उत्पादन कमी झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्यातीची मागणी वाढत आहे. दर चांगले मिळणार आहेत, पण काही मूठभर व्यापारी आहेत जे वायदे बाजाराच्या माध्यमातून सट्टा खेळतात आणि या सट्टेबाजीच्या खेळामध्ये जाणीवपूर्वक जेव्हा शेतकरी फेब्रुवारी मार्च मध्ये हळद विकतो तेव्हा दर पाडले जातात आणि शेतकऱ्याकडून सगळी हळद ओरबाडून खरेदी करून नंतर NCDX वायदे बाजाराचा खेळ करून पुन्हा दर वाढवले जातात. आणि हे मूठभर व्यापारी ज्यांची संख्या 10-12च्या पुढे नाही, ते देशातले हळदीच्या व्यापारातले डॉन बनलेले आहेत. ते पैसा कमवतात आणि शेतकरी मात्र तेजी असून सुद्धा हात चोळत बसतात. 10-12 वर्षापूर्वी साखरेच्या बाबतीत सुद्धा हेच व्हायचं. त्यावेळी मी लोकसभेमध्ये आवाज उठवला. सातत्यानं लोकसभेच्या मध्ये सरकारकडे मागणी केली आहे आणि साखरेला वायदे बाजारातून बाहेर काढायला केंद्र सरकारला भाग पाडलं. तेव्हा कुठे साखरेचे भाव स्थिर राहिले. आज 16,000 रुपये क्विंटल बाजार समितीमध्ये हळदीचा दर आहे, पण वायदे बाजारात मात्र 14,000च्या लेवलला दिसतो. याचा अर्थ कृत्रिम रीतीनं वायदे बाजारातून हळदीचे भाव पाडून क्विंटल पाठीमागे 4,000 रुपये कमावण्याचा व्यापाऱ्यांचा डाव दिसतो. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये किमान 25,000 कोटी रुपयाचा चुना या व्यापाऱ्यांनी हळद उत्पादक शेतकऱ्यांना लावले आहे आणि म्हणून आर्थिक गुन्हे अन्वेषण कडून याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ही मागणी करणारं पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर मी स्वतः पुढच्या आठवड्यामध्ये सेबीच्या मुख्य कार्यालयामध्ये जाऊन ज्या पद्धतीनं साखरेच्या वायदे बाजारामधून भ्रष्टाचार व्हायचा, काळा पैसा याच्यामध्ये यायचा, ती स्ट्रॅटेजी आता या व्यापाऱ्यांनी हळदीमध्ये आणलेली आहे. याचा सुद्धा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही. उठसूट राजकीकरणासाठी ईडी सगळीकडे लुडबुडत असते. या ठिकाणी ईडी काय येत नाही हा माझा प्रश्न देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा आहे. त्यांना सुद्धा भेटून हा प्रश्न विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.